नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आपल्या अभिमानाच्या विषयावर म्हणजे मराठी राज्यभाषेवर। महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते सह्याद्रीचं रौद्र सौंदर्य, गड किल्ले, वारकरी परंपरा आणि आपल्या हृदयात घुमणारी गोड मराठी भाषा। पण मराठीला राज्यभाषेचा दर्जा कसा मिळाला, तिचा इतिहास काय आहे आणि आजच्या काळात मराठी समोर कोणकोणती आव्हानं उभी आहेत, तर सविस्तर जाणून घेऊया। मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन परंपरेतून आलेली आहे। संस्कृती, प्राकृत, अपभ्रंश असा तिचा प्रवास झाला। 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहून मराठीला आध्यात्मिक उंची दिली। त्यानंतर संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यासारख्या संतांनी अभंगातून मराठी जनसामान्यापर्यंत पोहोचवली। मराठी केवळ बोली भाषा राहिली नाही, तर राज्य कारभाराची भाषा बनली। 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा म्हणून मराठीला मान्यता मिळाली। शासन निर्णय, कार्यालयीन पत्र व्यवहार, ग्रामपंचायत ते मंत्रालय या सर्व स्तरांवर मराठीचा वापर अनिवार्य करण्यात आला। महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कायदे केले, जसे की शासकीय फलक आणि व्यवहार मराठीत असणे हे बंधनकारक केलं। मराठी साहित्याची परंपरा अत्यंत समृद्ध आहे। वि स खांडेकर, पु ल देशपांडे, शिवा शिरवाडकर यासारख्या साहित्यिकांनी मराठीला जागतिक पातळीवर पोहोचवलं। नाटक, कादंबरी, कविता, लोककला, लावणी आणि पोवाडा या प्रत्येक क्षेत्रात मराठीची छाप दिसून आली। मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती भावना आहे, संस्कृती आहे आणि आपल्या सर्वांची अस्मिता आहे। आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात इंग्रजी आणि हिंदीचा प्रभाव वाटतो आहे। शहरी भागात अनेक ठिकाणी मराठीपेक्षा इतर भाषांचा देखील वापर जास्त दिसतो। सोशल मीडियावर मराठीपेक्षा इंग्रजीला प्राधान्य दिलं जात आहे। पण प्रश्न असा पडतोय, आपण आपल्या मातृभाषेला कमी लेखतो आहे का? भाषा जिवंत राहते ती तिच्या वापरामुळे। जर आपणच मराठी बोलणं कमी केलं, तर पुढच्या पिढीपर्यंत ती ताकदीनं पोहोचेल का? मराठी जपणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर ती आपली पण जबाबदारी आहे। घरात मराठी बोला, मुलांना मराठी वाचनाची सवय लावा, सोशल मीडियावर मराठीत लिहा, व्यवसायात मराठीचा सन्मान ठेवा। आपण मराठीचा अभिमान बाळगला तर ती पुढच्या पिढीपर्यंत देखील ताकदीनं वाढत जाईल। मराठी ही फक्त संवादाची भाषा नाही, तर ती आपली ओळख आहे, आपल्या सर्वांचा इतिहास आहे, आपली ताकद आहे। चला, आपण सर्व मिळून मराठीचा सन्मान करूया, तिला जगभर पोहोचूया आणि अभिमानाने म्हणूया, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठीच्या अभिमानासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।